वा वहिनी, काय सीन आहे. सकाळी सकाळी तुझ्याकडे बघून कामवालीसारखा फील येत आहे. आरतीचे हात एक क्षण थांबले, पण तिने मान खाली घालून तिचं काम चालू ठेवलं. तिच्यासाठी ही काही नवीन गोष्ट नव्हती. ती असे टोमणे रोजच ऐकत असायची. हेमा तिथे उभी राहून हसत होती आणि नंतर जोरात म्हणाली, म्हणजे बाहेर अंगणात बसलेल्या सगळ्या बायकांना तिचा आवाज ऐकू जाईल. ती जोरात मोठ्या आवाजात म्हणाली, आई बघितलंस का, तू तुझ्या सुनेला अगदी कामवाली बनवून ठेवला आहेस आणि तिला पण काही लाज वाटत नाही अशी कामं करताना. जणू हीच तिची लायकी आहे. हेमाचं बोलणं ऐकून बाहेर बसलेल्या बायका हसायला लागल्या. आरतीच्या कानात तिच्या मनात ऐकू येणारा सगळा आवाज टोचत होता, पण ती काही बोलली नाही. हातातलं काम सुरू ठेवलं, डोळ्यातलं पाणी थांबवलं आणि मनातला राग गिळून टाकला. तेवढ्यात तिची सासू आत आली आणि म्हणाली, हेमा जास्त बोलू नकोस, घरातली कामं तर करायला लागतातच ना. पण त्यांच्या आवाजात राग कमी आणि चेष्टा जास्त होती. आईचं बोलणं ऐकून हेमा अजूनच जोरात हसायला लागली. हसत म्हणाली, आई मी तुला खरं सांगू, वहिनीला तर कामवाली बनायची सवय झाली आहे. हो ना गं वहिनी, असं म्हणत तिने सरळ आरतीकडे बघितलं. जणू ती तिला उत्तर देण्यासाठी भडकवत होती. यावेळी आरतीने हातातलं काम बाजूला ठेवलं, हात स्वच्छ केले आणि सरळ नंदेच्या डोळ्यात बघून म्हणाली, ताई, कामवाली तर ती असते जिला नाईलाजाने लोकांच्या घरी जाऊन काम करायला लागते. मी तर या घरची सून आहे आणि माझ्या स्वतःच्या घरातली कामं मी करत आहे. तिचा आवाज शांत वाटत होता, पण मनात लपलेला राग स्पष्ट जाणवत होता. आरतीचे बोलणे ऐकून हेमाच्या चेहऱ्यावरचे भाव थोडे बदलले, कारण तिला आशा नव्हती की आरती तिला अशी समोरून उत्तर देईल. ती लगेच म्हणाली, अरे वा, आज तर वहिनीच्या तोंडातून शब्द बाहेर आले. असं वाटत आहे की कोणीतरी हवा दिली आहे. आरती काही वेळ तिच्याकडे बघत उभी राहिली आणि नंतर मग परत तिच्या कामाला लागली. पण यावेळी तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलायला लागले होते. बाहेर बसलेल्या बायका हळूहळू उठून जायला लागल्या, पण जाता जाता सगळ्यांची नजर आरतीवर होती. जणू आज त्यांनी काहीतरी वेगळं बघितलं होतं. हेमा मनातल्या मनात जळत होती की ज्या वहिनीला ती कायम दाबून ठेवत होती, आज तीच वहिनी तिच्या नजरेला नजर देऊन बोलत होती. त्या दिवशी आरती पूर्ण दिवस शांत होती. ना कुणाशी बोलली होती, ना कुणाशी वाद घातला होता. फक्त तिच्या प्रत्येक कामात एक वेगळाच कठोरपणा जाणवत होता. जणू तिने मनातल्या मनात काहीतरी ठरवलं आहे. संध्याकाळपर्यंत तिने एक पक्का निर्णय घेतला, जो या घराचे रूप बदलून टाकणारा होता. संध्याकाळपर्यंत घरातले वातावरण खूप वेगळं झालं होतं. आरती दिवसभर न काही बोलता घरातली कामं करत होती, पण तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखा भित्रेपणा अजिबात नव्हता. हेमा सारखी सारखी तिच्याकडे बघत होती. तिला कळतच नव्हतं की ही तीच कायम घाबरून राहणारी वहिनी आहे का दुसरीच कोणीतरी आहे. रात्री जशी जेवणाची वेळ झाली तशी आज पहिल्यांदा आरतीने हॉलमध्ये उभे राहून सगळ्यांना आवाज दिला, आई, बाबा, ताई, राघव, सगळे लोक जेवायला या, जेवण तयार आहे. या अगोदर ती प्रत्येकाच्या खोलीत जाऊन त्यांना जेवायला बोलवत असायची. तिचा आवाज शांत होता. सगळे लोक जेवायला येऊन बसले. हेमा पण जेवायला बसली, पण ती सारखी सारखी आरतीकडे बघत होती. सगळ्यांनी जेवण सुरू केलं होतं. तेवढ्यात आरती म्हणाली, मला तुमच्या सगळ्यांच्या समोर एक गोष्ट बोलायची आहे. तिचं बोलणं ऐकून हेमा हसायला लागली आणि म्हणाली, घ्या. परत सुरू झाली वहिनी. आता त्यांचं भाषण सगळ्यांनी ऐकून घ्या. पण यावेळी आरतीने तिच्याकडे बघितलं नाही. सरळ सासूकडे बघून म्हणाली, आई, आज सकाळी ताई जे बोलल्या ते चुकीचं नव्हतं. आई, मी खरंच या घरात एखाद्या कामवालीसारखी राहत आहे. हे ऐकून सगळे हैराण झाले. हेमाच्या चेहऱ्यावरचा जिंकल्याचा भाव आला, पण पुढच्या क्षणी आरती जे बोलली ते ऐकून तिचा चेहरा उतरला. आरती म्हणाली, फरक फक्त एवढाच आहे, घरातल्या कामवालीला कामाचे पैसे मिळतात आणि मला फक्त टोमणे. तिचं बोलणं ऐकून सासूचा चेहरा कठोर झाला. त्या म्हणाल्या, आरती तू हे काय बोलत आहेस? पण यावेळी आरती थांबली नाही, तर स्पष्ट शब्दात म्हणाली, आई, मी कधी कुणाकडे तक्रार केली नाही, नाही कधी कुणाच्या समोर काही बोलले. पण आज जेव्हा बाहेरच्या बायकांच्या समोर माझी इज्जत उतरवली गेली,
तेव्हा मला समजलं की शांत बसून काही बदलत नाही. तिचं बोलणं ऐकून हेमा चिडून म्हणाली, अगं वहिनी, एवढं नाटक करू नकोस. तुला 2 गोष्टी काय ऐकवल्या, तू तर स्वतःला बिचारी बनवलंस. आरती आज पहिल्यांदा तिच्या डोळ्यात बघून म्हणाली, ताई, मी नाटक करत नाही, तर माझा अधिकार मागत आहे. तिचं बोलणं ऐकून घरात शांतता पसरली. आरती ताट बाजूला सरकवत म्हणाली, इथून पुढे या घरातली प्रत्येक कामं मी करेन, पण कामवाली बनून नाही, तर एक सून बनून. आणि तरी पण जर मला कुणाला कामवाली बोलायचं असेल, तर खरंच उद्यापासून मी तेवढंच काम करेन, जेवढं एक कामवाली करत असते. तिचं बोलणं ऐकून तिची सासू रागात म्हणाली, आरती, तू मला धमकी देत आहेस का? आरती म्हणाली, नाही आई, मी फक्त सांगत आहे की इथून पुढे मी स्वतःची इज्जत स्वतः करणार आहे. माझा मान सन्मान माझा मी जपणार आहे. हेमा खुर्चीवरून उठून म्हणाली, आई, बघितलं का तुझ्या सोनेचं तोंड कसं चालायला लागलं आहे? पण यावेळी तिची सासू शांत होती. त्यांना कळतच नव्हतं की सुनेच्या प्रश्नाला काय उत्तर द्यायचं. आरती काही न बोलता तिथून उठली आणि तिच्या खोलीत निघून गेली. बाहेर सगळे शांत बसले होते, पण त्यांच्या शांततेत एक भीती लपली होती आणि राग पण. त्याच रात्री आरतीने एक फोन केला. त्या फोनमुळे त्यांच्या घरात वादळ येणार होतं. सगळ्यांना असंच वाटत होतं की आरती रागात एवढं सगळं बोलून गेली असणार. सकाळपर्यंत सगळं पहिल्यासारखं नॉर्मल होईल. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जे काही झालं त्याने सगळ्यांची झोपच उडाली. सकाळी सकाळी दारावरची बेल जोरजोरात वाजत होती. ते ऐकून हेमा रागात चिडून उठली आणि म्हणाली, सकाळी सकाळी कोण मरायला आला आहे? तिने जाऊन जसं दार उघडलं, दारात 2 माणसं उभी होती, स्वच्छ कपडे घातलेली. त्यांच्या हातात फाईल होत्या आणि चेहऱ्यावर कठोरता. ते म्हणाले, आम्ही आरती मॅडमला भेटायला आलो आहोत. हे ऐकून हेमा चकित झाली. ती म्हणाली, कोण आरती मॅडम आणि त्यांच्याकडे तुमचं काय काम आहे? तेवढ्यात आरती स्वतः तिथे आली, एकदम शांत चेहरा. ती म्हणाली, मी आरती आहे, या घरात आत या. तिची सासू पण उठून बाहेर आली आणि म्हणाली, आरती, लोक कोण आहेत? आरती सरळ उत्तर देत म्हणाली, आई, हे लोक घरगुती काम आणि महिला अधिकाराच्या ऑफिसमधून आले आहेत. काल रात्री मीच त्यांना फोन केला होता. हे ऐकून हेमाचा चेहरा पांढरा पडला. ती म्हणाली, काय, तू घरातल्या गोष्टी बाहेरच्या लोकांना सांगितल्यास का? आरती न घाबरता म्हणाली, घरातले लोक जर इज्जत देत नसतील तर मग बाहेरच्या लोकांना बोलवायला लागतं. तिच्या आवाजात भीती नव्हती, तर विश्वास होता. ते लोक घरात येऊन बसले आणि सरळ म्हणाले, आमच्याकडे तक्रार आली आहे की या घरात एका बाईला नोकरासारखं वागवलं जातं. तिचा अपमान केला गेला आहे. तिची सासू लगेच विषय सांभाळण्याचा प्रयत्न करत म्हणाली, अरे नाही नाही, या तर घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. तुम्ही लोक चुकीचं समजत आहात. पण यावेळी आरती शांत बसली नाही. ती म्हणाली, आई, छोटी गोष्ट तर तेव्हा असते जेव्हा ती चुकून तोंडातून निघून जाते. पण जेव्हा रोज एखाद्याची इज्जत काढली जाते, त्याचा अपमान केला जातो, तेव्हा त्याची सवय लागून जाते. तिचं बोलणं ऐकून घरात शांतता पसरली. हेमा आता रागात फणफणत म्हणाली, वहिनी, तू वेडी झाली आहेस का? सगळीकडे आमचं नाक कापणार आहेस का? आरती तिच्याकडे बघून हळू आवाजात म्हणाली, ताई, नाक तेव्हा कापलं जातं जेव्हा माणूस काहीतरी चुकीचं करत असतो, खरं बोलण्याने नाही. ते साहेब कठोर आवाजात म्हणाले, आम्हाला शेजारच्या लोकांशी पण बोलायला लागणार आहे आणि जर हे सगळं सत्य असेल तर आम्ही कारवाई पण करू शकतो. हे ऐकून सासूच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. आज त्या पहिल्यांदा घाबरल्या होत्या. घरातले सगळे शांत होते. हेमाची बोलती बंद झाली होती. जी मुलगी कालपर्यंत सगळ्यांच्या समोर आरतीला नोकर बोलत होती, आज ती कुणाच्या नजरेला नजर देऊन बोलू शकत नव्हती. आरतीने सगळ्यांकडे बघितलं आणि स्पष्ट आवाजात म्हणाली, मी स्वतःला अपमानापासून वाचवण्यासाठी हे सगळं केलं आहे. आता निर्णय तुम्हा लोकांनी घ्यायचा आहे. मला या घरात सोन्यासारखी ठेवणार आहात का खरंच मला कामवाली बनवणार आहात? तिचं बोलणं ऐकून तिची सासू खाली सोफ्यावर बसली. आज त्यांना पहिल्यांदा या गोष्टीची जाणीव झाली होती की गोष्टी हातातून बाहेर निघून गेल्या आहेत.
हेमा मनातल्या मनात जळत होती, पण यावेळी तिच्याकडे काहीच उत्तर नव्हतं. पण खरा धक्का तर अजून बाकी होता, कारण आरतीने जे पुढचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे घरात नवीन अध्याय सुरू होणार होता. घरात एवढी शांतता होती की एखादं मयत झालं आहे. ते अधिकारी त्यांचं बोलणं संपून उठले, पण जाता जाता ते स्पष्ट बोलले की ते नंतर पण बघायला येणार आहेत आणि आशा करतो की तोपर्यंत घरातलं वातावरण बदललेलं असेल. ते लोक गेल्यानंतर सगळे आरतीकडे बघायला लागले. सगळ्यात अगोदर तिची नणंद हेमा म्हणाली, "बहिणी, तू तर आमची इज्जत मातीत मिसळलीस. बाहेरच्या लोकांना घरी बोलावलंस. तुझी असं करण्याची हिंमत कशी झाली?" तिच्या आवाजात राग कमी आणि भीती जास्त होती. आरती शांत स्वरात म्हणाली, "ताई, इज्जत तेव्हा जाते जेव्हा माणूस दुसऱ्यांना कमीपणा दाखवतो. मी तर फक्त माझी इज्जत वाचवली आहे." सासू आत्तापर्यंत शांत बसली होती, पण आता भारी आवाजात म्हणाली, "आरती, नक्की तुझी काय इच्छा आहे?" आज त्यांनी आरतीला पहिल्यांदा तिच्या भावनांबद्दल विचारलं होतं. ना टोमणा, नाही चेष्टा, फक्त प्रश्न. आरतीने एक मोठा श्वास घेतला आणि सरळ सरळ म्हणाली, "मला या घरात राहायचं आहे, फक्त सून बनून, कामवाली बनून नाही. घरातली सगळी कामं मी करेन, पण इज्जतीने. कुणाच्या समोर मला कमीपणा दाखवला गेला, माझा अपमान केला गेला, तर मी शांत बसणार नाही. जर हे सगळं तुम्हाला मान्य नसेल." असं म्हणत ती थोडा वेळ शांत बसली आणि परत म्हणाली, "तर मी या घरात राहणार नाही." हे ऐकून हेमा हसायला लागली आणि म्हणाली, "अरे वा, तू स्वतः तर घर सोडून निघून जाणार आणि अजून आम्हाला भीती पण घालणार." आरतीनं तिचं कपाट उघडलं, त्यातून एक बॅग काढली आणि एक एक करत तिचे कपडे भरू लागली. प्रत्येक गोष्ट नीटनेटकी ठेवत होती. तिची सासू म्हणाली, "हे काय करत आहेस तू?" आरती म्हणाली, "मी तेच करत आहे जे एक इज्जतदार व्यक्ती करतो. जिथे इज्जत नाही तिथं थांबायचं नाही." तिचं हे वाक्य ऐकून सगळ्या घरात शांतता पसरली. हेमाला तर काय बोलावं काही कळेनासं झालं. आरतीच्या सासूच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. त्यांना माहीत झालं होतं की जर आज आरती घर सोडून गेली तर समाजात हसू तर होईलच, शिवाय नातीसुद्धा विस्कटतील. आरतीची सासू उठली आणि आरतीजवळ येऊन म्हणाली, "सुनबाई, थांब, कुठे जाऊ नकोस." त्यांचा आवाज थरथरत होता. त्या पुढे म्हणाल्या, "चूक झाली आमच्याकडून. आता इथून पुढे नाही होणार." हे ऐकून हेमाला आश्चर्याचा धक्काच बसला. हेमा तिच्या आईकडे बघत म्हणाली, "आई, तू?" तिला पुढे काही बोलू न देता मध्येच थांबवत तिची आई म्हणाली, "आता बाद झालं हेमा, खूप झालं." काही वेळासाठी जणू सगळं स्तब्ध झालं. आरतीसुद्धा एका क्षणासाठी स्तब्ध झाली. बॅग भरता भरता तिने मागे वळून बघितलं. आज पहिल्यांदा तिला तिच्या सासूच्या नजरेत पश्चाताप स्पष्ट दिसत होता. आरतीने बॅग भरली आणि बॅग घेऊन उभी राहिली. ती म्हणाली, "ठीक आहे, मी जात नाही. पण इथून पुढे जर माझ्या इज्जतीवर प्रश्न उपस्थित झाला तर मी गुपचूप जाणार नाही, तर सगळ्यांच्या समोर निघून जाईन आणि त्यावेळी मला कुणीही थांबवू शकणार नाही." हेमा गपगुमान खाली मान घालून उभी होती, तर सासू शांतपणे ऐकत होती, कारण त्यांना माहीत होतं पुढे काय होणार आहे. त्या दिवसांपासून त्या घरात ती पूर्वीची शांत राहणारी आरती नव्हती. त्या दिवसानंतर घरातली कामं तीच होती, घरातली माणसं पण तीच होती, पण एक गोष्ट कायमची बदलली होती. आता त्या घरात आरतीला कुणीच कामवाली बोलायची हिंमत करत नव्हतं.